नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. अमरावती शहराच्या इतवारा बाजार परिसरात भीषण आग. शुक्रवारी पहाटे 2:45 वाजताची घटना. 5 वाजता आग आटोक्यात. 4 दुकाने जळून खाक. लाखोंचं नुकसान. मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका. पुणे येथील रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य कार्यालयात ठिय्या. सलग 7 तास ठिय्या आंदोलन करून कार्यालयात ताबा. 2023 सालाचे पीक विम्याचे पैसे न मिळाल्यानं रोष व्यक्त. आणि 14 फेब्रुवारीपासून अमरावती मनपा कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. महापालिका कर्मचारी कामगार संघाचा इशारा. विविध मागण्यांसाठी दिलेलं आश्वासन अद्याप पूर्णच न केल्यानं आंदोलनाचा निर्णय. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती शहरातील इतवारा भागात शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरात शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागली. मार्केटमधून ज्वाळा निघत असल्याचं पाहून अग्निशमन विभागाला आगीबाबत माहिती देण्यात आली. मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आग पसरली होती आणि 4 दुकाने जळून खाक झाली होती. इतवारा बाजारातील गल्ली क्रमांक 4 मध्ये लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अरुंद रस्ता आणि दाटीवाटीचे दुकाने असल्यानं आग झपाट्यानं पसरण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत 4 दुकाने जळून खाक झाली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे. फळपीक विमा योजनेत 2022-2023 या वर्षी अमरावती जिल्ह्यातील 37,000 पीक विमाधारक शेतकऱ्यांना रिलायन्स विमा कंपनीनं परतावे दिलेले नाहीत. शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय असून तातडीनं हे परतावे दिले जावेत. तसंच कंपनीवर गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी पुणे येथील कंपनीच्या कार्यालयावर धरणे आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यातील 14 महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय असून शेतकऱ्यांना तातडीनं परतावे दिले जावे आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीवर गुन्हे दाखल करून विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष सौरभ मानकर, सतीश काळे यांच्या नेतृत्वात पुणे इथं रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. 2022-23 मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहराची अंमलबजावणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई यांच्यामार्फत अमरावती जिल्ह्यात करण्यात आली होती. त्यामध्ये 2022-23 आंबिया बहरामध्ये प्रमाणके लावून विमा हप्ता अनुदान शासनाकडून विमा कंपनीला प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीनं 3 आठवड्यामध्ये नुकसान भरपाई रक्कम निश्चित करून शेतकऱ्यांना अदा करणं आवश्यक होतं. मात्र विमा कंपनीच्या वेळकाढू धोरणामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला, राजुरा बाजार, वरुड, वाठोडा, मोर्शी तालुक्यातील अंबाडा, मोर्शी, तिवसा तालुक्यातील कुऱ्हा, चांदूर बाजार तालुक्यातील तळेगाव, मोहना, अंजनगाव, सुरजी तालुक्यातील कापूसतळणी, सातेगाव, अचलपूर तालुक्यातील परसापूर, परतवाडा, रासेगाव महसूल मंडळातील हजारो विमाधारक संत्रा उत्पादक शेतकरी फळ पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष सौरभ मानकर, सतीश काळे, योगेश राऊत यांच्यासह मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन सलग 7 तास विमा कंपनीचं कार्यालय ताब्यात घेऊन ठिय्या आंदोलन केल्यानंतर विमा कंपनीनं राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील यांनी सर्व तांत्रिक बाजू दूर करून 15 दिवसांच्या आत अमरावती जिल्ह्यातील 14 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित विमा रक्कम अदा करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं.
2022-23चा संत्रा पीक विमा शेतकऱ्यांनी हेक्टरी 12,000 रुपये भरून काढलेला होता. त्यामध्ये राज्य सरकारचे 22,000 आणि केंद्र सरकारचा सुद्धा हिस्सा होता. एवढा हिस्सा भरल्यानंतर त्याने आपला संत्रा पीक विमा संरक्षित केला होता. या ठिकाणी अस्मानी संकट आल्यानंतर संरक्षित असलेल्या पीक विम्याची रक्कम आपल्याला मिळेल म्हणून शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता. परंतु कंपनीच्या हेकेखोरपणामुळे अजूनपर्यंत तो शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता. म्हणून आज पुणे येथे येऊन आयुक्त कार्यालयात व रिलायन्स कंपनीच्या कार्यालयामध्ये 7 तासाचा ठिय्या आंदोलन केलं आणि या ठिय्या आंदोलनाच्या नंतर कंपनीच्या वरिष्ठ लोकांशी संपर्क करून येत्या 15 ते 20 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याचा विमा जमा करण्याचे आश्वासन दिले आणि त्या आश्वासनानंतर या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन थांबवतो आहे आणि परत एकदा या ठिकाणाहून सांगून जातो आहे की लवकरच जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर मोर्शी येथे आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आणि या कंपनीच्या विरोधात आंदोलन उभारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अमरावती जिल्ह्यातील 14 महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय असून शेतकऱ्यांना तातडीनं परतावे दिले जावे आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीवर गुन्हे दाखल करून विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष सौरभ मानकर, सतीश काळे यांच्या नेतृत्वात पुणे इथं रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. 2022-23 मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहराची अंमलबजावणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई यांच्यामार्फत अमरावती जिल्ह्यात करण्यात आली होती. त्यामध्ये 2022-23 आंबिया बहरामध्ये प्रमाणके लावून विमा हप्ता अनुदान शासनाकडून विमा कंपनीला प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीनं 3 आठवड्यामध्ये नुकसान भरपाई रक्कम निश्चित करून शेतकऱ्यांना अदा करणं आवश्यक होतं. मात्र विमा कंपनीच्या वेळकाढू धोरणामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला, राजुरा बाजार, वरुड, वाठोडा, मोर्शी तालुक्यातील अंबाडा, मोर्शी, तिवसा तालुक्यातील कुऱ्हा, चांदूर बाजार तालुक्यातील तळेगाव, मोहना, अंजनगाव, सुरजी तालुक्यातील कापूसतळणी, सातेगाव, अचलपूर तालुक्यातील परसापूर, परतवाडा, रासेगाव महसूल मंडळातील हजारो विमाधारक संत्रा उत्पादक शेतकरी फळ पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष सौरभ मानकर, सतीश काळे, योगेश राऊत यांच्यासह मोर्शी, वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन सलग 7 तास विमा कंपनीचं कार्यालय ताब्यात घेऊन ठिय्या आंदोलन केल्यानंतर विमा कंपनीनं राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील यांनी सर्व तांत्रिक बाजू दूर करून 15 दिवसांच्या आत अमरावती जिल्ह्यातील 14 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित विमा रक्कम अदा करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. 2022-23चा संत्रा पीक विमा शेतकऱ्यांनी हेक्टरी 12,000 रुपये भरून काढलेला होता. त्यामध्ये राज्य सरकारचे 22,000 आणि केंद्र सरकारचा सुद्धा हिस्सा होता. एवढा हिस्सा भरल्यानंतर त्याने आपला संत्रा पीक विमा संरक्षित केला होता. या ठिकाणी अस्मानी संकट आल्यानंतर संरक्षित असलेल्या पीक विम्याची रक्कम आपल्याला मिळेल म्हणून शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता. परंतु कंपनीच्या हेकेखोरपणामुळे अजूनपर्यंत तो शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता. म्हणून आज पुणे येथे येऊन आयुक्त कार्यालयात व रिलायन्स कंपनीच्या कार्यालयामध्ये 7 तासाचा ठिय्या आंदोलन केलं आणि या ठिय्या आंदोलनाच्या नंतर कंपनीच्या वरिष्ठ लोकांशी संपर्क करून येत्या 15 ते 20 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याचा विमा जमा करण्याचे आश्वासन दिले आणि त्या आश्वासनानंतर या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन थांबवतो आहे आणि परत एकदा या ठिकाणाहून सांगून जातो आहे की लवकरच जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर मोर्शी येथे आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आणि या कंपनीच्या विरोधात आंदोलन उभारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. येत्या 14 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा मनपा कर्मचाऱ्यांनी दिलाय. विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात न आल्यानं मनपा कर्मचारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
अमरावती महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी सफाई कामगार आणि सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बरेच दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात संघटनेनं मनपा प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करण्यात आल्यानं येत्या 14 फेब्रुवारीपासून मनपा कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा महापालिका कर्मचारी कामगार संघानं दिला आहे. मनपा प्रशासनातर्फे कर्मचारी संघटनेशी अनेकदा चर्चा करून लेखी आश्वासने देऊन वेळोवेळी आंदोलने मोडीत काढण्यात आली. मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत न झाल्यामुळे मनपामधील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. अधिकारी कर्मचारी सफाई कामगार आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याशी चर्चा करून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकरिता 31 जानेवारी 2024 रोजी मनपा प्रशासनाला 14 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ग्रामीण भागातील 20 पोलीस ठाण्यांमध्ये नवीन ठाणेदारांची नियुक्ती केली आहे. त्यात सायबरसह 6 ठाण्यांची सूत्र पोलीस निरीक्षकांकडे तर 14 ठाण्यांची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आली आहेत. याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. एसीबींच्या 31 जानेवारीच्या आदेशानुसार नियंत्रण कक्ष, सायबर, जिल्हा वाहतूक शाखेसह 5 ठिकाणची जबाबदारी 8 पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस निरीक्षक प्रशांत मसरा हे तिथंच प्रभारी अधिकारी असतील, तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुरेश मस्के हे तिवसा, नितीन देशमुख हे दत्तापूर, प्रदीप सिरस्कार हे अचलपूर, तर गिरीश ताथोड हे सायबर ठाण्याचे ठाणेदार असतील. नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस निरीक्षक सतीश पाटील हे विशेष शाखा आणि जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख 5 असतील. ते गोपाल उंबरकर यांची जागा घेतील. सायबर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय अहिरकर यांना चांदूर रेल्वेचे ठाणेदार बनवण्यात आला आहे, तर पोलीस निरीक्षक सुनील सोळंके हे नांदगाव खंडेश्वर ठाण्याचे नवे प्रमुख असतील. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवहरी सरोदे परतवाड्याचे, सोपान भाईक हे समरसपुरा, सुनील पाटील हे पथरोडचे ठाणेदार असतील. खल्लारची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे, रहीमपूरची विनोद धाडसे, शिरसगाव कसबाची जबाबदारी महेंद्र गवई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुलभा राऊत या मंगळूर दस्तगीरच्या, रवींद्र बारड हे मंगळूर चव्हाळा, अनुप वाकडे हे कुहा, तर सचिन पाटील हे शिरखेडचे नवे ठाणेदार अर्थात प्रभारी अधिकारी असतील. सचिन लुले यांच्याकडे शिरखेड, विष्णू पांडे यांच्याकडे माहुली, किरण ओटे यांच्याकडे येवदा, तर वैभव महांगरे यांच्याकडे कोल्हापूरची ठाणेदारकी देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे अचलपूर वाहतूक शाखेचे प्रमुख असतील. लघु व्यवसाय करणाऱ्यांसाठी पीएम विश्वकर्मा योजना आशेचं किरण असल्याचं प्रतिपादन आमदार प्रताप अडसड यांनी केलं आहे. धामणगाव रेल्वे शहरातील ITI महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते उपस्थित होते. आभासी पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कार्यक्रमाचं यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं. पारंपरिक कारागीर आणि हस्तकलांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 101 प्रशिक्षण केंद्रांचा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रताप लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी वर्षा निवासस्थान इथून शुभारंभ करण्यात आला. या निमित्तानं पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रशिक्षण केंद्र असलेले धामणगाव रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी IMCचे सदस्य अजय ठाकूर, प्राचार्य दिनेश बोबडे, गटनिदेशक प्रफुल्ल धोटे यांची उपस्थिती होती. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत सुतार, सोनार, कुंभार, लोहार यासह विविध 18 व्यवसायांच्या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूल किटसाठी 15,000 रुपयांचे व्हाउचर मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना 1 लाख रकमेचे 5% व्याज दरानं कर्ज मिळेल. सदर कर्जाची परतफेड नियमित असल्यास लाभार्थ्याला पुढील 2 लाख रुपये रकमेचे 5% व्याजाचे कर्ज मिळेल. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे. अशातच धामणगाव ITI मध्ये टेलरिंगचं प्रशिक्षण या योजनेतून देण्यात येणार आहे. योजना आहे तर याच्यामध्ये जवळपास 18 सेक्टर आणि केंद्र शासनाची आणि योजना NSTC चे अधिकारी सुद्धा आपल्या समवेत इथे जोडलेले आहेत. बॅच त्यांच्याच कडनं आहे.
त्याचं काय क्रायटेरिया? त्याच्यामध्ये आता कसं आहे की लॉग इन मध्ये जाते ग्रामपंचायत अमरावतीत मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणातील प्रगणक म्हणून आलेल्या 2 लुटारूंनी नायब तहसीलदाराच्या पत्नीला बंधक बनवून चोरी केली होती. गुन्हे शाखेच्या पथकानं 3 दिवसात 3 लुटारूंना जेरबंद केलं आहे. या लुटीच्या घटनेचा तपास करताना 3 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यापैकी एक युवक सकाळी 9 वाजताच्या सुमारास राठीनगरातील नायब तहसीलदार यांच्या घरासमोरील बगीचा परिसरात आला होता. तो अडसुळे यांच्या घरावर पाळत ठेवून होता. प्रशांत अडसुळे हे घराबाहेर पडताच त्यांना आपल्या 2 साथीदारांना बोलावून घेतलं. त्याचे 2 साथीदार दुचाकीनं तिथे आले. त्यांनी अडसुळे यांच्या घरात मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं प्रगणक असल्याचं सांगून प्रवेश केला. घरात अडसुळे यांची पत्नी एकटीच असल्याचं पाहून त्यांनी चाकू आणि देशी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 5,03,000चा मुद्देमाल जबरीनं हिसकावून नेला. अडसुळे यांच्या पत्नीचे हातपाय बांधून घरात ठेवलं होतं. त्यानंतर हे लुटारू दुचाकीनं पसार झाले. काही अंतरावर त्यांनी सुरुवातीला रेकी करण्यासाठी आलेल्या युवकालाही दुचाकीवर घेतलं आणि शेगाव नाका मार्गे ते निघून गेले. असा घटनाक्रम पोलिसांच्या हाती लागला होता. याच आधारावर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. नायब तहसीलदार पदावर असलेले अडसुळे यांच्या घरी 30 तारखेला रॉबरीची घटना घडली होती. त्यांच्या घरात शिरून 2 अज्ञात आरोपितांनी जनगणनाचे कर्मचारी आहोत असे सांगून घरात आले होते आणि त्यांनी जनगणनाचं काम करतोय म्हणून नाव वगैरे लिहून घेतले आणि त्यांच्या पत्नीला मग आधार कार्ड मागितला. आधार कार्ड आणण्यासाठी त्या घरात ज्यावेळेस गेल्या आणि बाहेर आल्या तर त्यांना चाकू आणि बंदूक दाखवली असं त्यांनी फिर्याद दिली आणि बंदूक दाखवल्यानंतर घाबरवलं त्यांना. त्यांचे हात बांधले, चिकटपट्टी त्यांच्या तोंडाला बांधून टाकलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेले. कपाटातून पैसे आणि त्यांच्या अंगावर असलेले मंगळसूत्र आणि दागिने काढून असा 5,30,000 रुपयाचा मुद्देमाल एकूण चोरी गेल्याची फिर्याद दाखल झाली होती. आणि दिवसा घडलेली घटना असल्यामुळे शहरात आरोपी जे आहेत 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आतापर्यंत, ज्यामध्ये काही बाहेर थांबून रेकी करत होते किंवा वॉच करत होते आणि ज्यांनी ते घर दाखवलं होतं किंवा मुद्देमाल डिस्पोज केला होता. असे सर्व आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि मुद्देमालसुद्धा संपूर्ण रिकवर करण्याची प्रक्रिया झालेली आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार, अमरावती। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कापसाच्या दरानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. कापसाच्या दरात वाढ होत नसल्यानं शेतकरी चिंतेत आले आहेत. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, शेतमालाला मिळणारा तोकडा दर यामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणं गरजेचं असताना निसर्गासह मायबाप सरकारनं शेतकऱ्यांची कायम साथ सोडल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाचे दर घटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी दरवर्षी कापसाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. खाजगी बाजारपेठेत कापसाचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडले. शेतकऱ्यांचे दिवस आज वाईट असताना शेतकरी हिताचे निर्णय घेणं सरकारला आवश्यक आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा दिवसेंदिवस डोंगरही वाढत चालला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अचलपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती आणि संचालक मंडळ शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. आता पुन्हा एकदा केवळ रविवार सोडून दररोज शेतीमाल खरेदी विक्रीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
अचलपूर बाजार समितीतील हर्रासाच्या वेळेत बदल करण्यात यावी अशी मागणी पोपट घोडेराव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केली होती. बहुतांश हर्रास हा दुपारी सुरू होत असल्यानं वजनकाटा करण्यास वेळ होत होता. त्यामुळे मेळघाटातील आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना बाजार समितीतच मुक्काम करावा लागायचा. असं अनेकदा तर त्यांच्या भोजनाची सोय बाजार समितीला करावी लागत होती. ही अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांना योग्य ती सेवा देण्याच्या अनुषंगानं सभापती राजेंद्र गोरले आणि उपसभापती अमोल चिमुटे यांच्यासह संचालकांनी बाजार समितीतील अडत्या व्यापाऱ्यांची विशेष बैठक घेऊन याबाबत योग्य तो विचार विनिमय करून अचलपूर बाजार समितीत केवळ रविवार हा दिवस सोडून दररोज शेतमाल खरेदी विक्रीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपलं धान्य विक्रीसाठी आणणं आता इथं सोयीस्कर होणार आहे. ही मागणी बरेच हर्रास वेळेवर होण्याची ही मागणी मागच्या 5 वर्षापासून सुरू होती आणि तिचा सतत पाठपुरावा करण्यात आल्यामुळे ह्या वेळेस सभापती राजेंद्र गोरले यांनी ते मनावर घेऊन ही मागणी हर्रास लवकर झाला पाहिजे म्हणून असा हा मीटिंगमध्ये ठराव करण्यात आला आणि याची व्यापारीसोबत सर्व व्यापारी अड्ड्यासोबत चर्चा करण्यात आलेली आहे. त्यामुळे यापुढे 7ही दिवस रविवार सोडून कॉटन मार्केट सुरू राहील. हर्रास सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापासून शेतकऱ्यांना फायदा आहे, जेणेकरून माल आणल्यानंतर लवकर विक्री करून तो त्याच्या घरी जाण्यास मदत होईल. यासाठी हा नियम लावण्यात आलेला आहे. याच्या मागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याचा लवकरात लवकर मोजमाप झाल्यावर तो मोकळा होईल आणि शेतकरी दिवसात आपल्या रात्रीच्या पहिले आपल्या घरी जावं लागेल. कारण आपल्या इथं सहसा मेळघाटात मधूनच जास्त कास्तकार येतात आणि त्यांना रात्री उशिरा हर्रास असल्यामुळे रात्रीला गाड्याची सोय नव्हती. त्याच्यामुळे त्याची फार पंचायत व्हायची. त्याच्यामुळे हा नियम लावण्यात आलेला आहे. अमरावती इथं रस्ता सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात शालेय बस आणि ऑटो रिक्षा चालकांची मोफत नेत्र आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबवलं जात आहे. या अभियानाअंतर्गत वाहन आणि चालकांची तपासणी करण्यात येत असून रस्ते सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही केलं जात आहे. याच शृंखलेत अमरावतीत शुक्रवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित ट्रकर्स लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाच्या संयुक्त वतीनं शालेय बस व ऑटो रिक्षा चालकांची मोफत नेत्र आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक परिवहन अधिकारी RT गीते यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, ऑटो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नितीन भाऊ मोहोड, PDMCचे संचालक डॉक्टर पद्माकर सोमवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आहे हा अतिशय गंभीर आहे. त्याचे किती गंभीर आहे त्याचा जर आपण विचार केला तर सन 2020 आणि 2021मध्ये ज्यावेळेला करोनाने हाहाकार माजवलेला होता देशामध्ये, तर त्या 2 वर्षामधले सरकारी आकडे जे आहे करोनामध्ये मृत्युमुखी पडलेले ती आहे 1.5 लाख. आणि आपल्याकडं फॅटल ॲक्सिडेंटमधून जे वर्षभरात जे मृत्युमुखी पडतात ते देखील 1.5 लाखाचाच आकडा आहे. म्हणजे ज्या गोष्टीला आपण इतकं घाबरत होतो करोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आपण मास्क काय बांधून काय आपण म्हणजे कितीतरी भीतीपोटी आपण आयुष्य काढले 2 वर्ष करोनाच्या त्या व्हायरसच्या भीतीने. तर त्यातले आकडा आणि हा आकडा जवळजवळ सेम आहे. म्हणजे हा किती भीषण विषय आहे अपघाताचा. याच्यातून हानी किती होत आहे, जीवितहानी किती होत आहे, सर्व जे हानी जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणाची हानी आहे. आणि काळाच्या ओघामध्ये जसं जसं आपण पुढं जात आहोत तसं आपल्याला आपल्या देशाचं देखील एक दृष्टिकोन असला पाहिजे की आपली ही जी मोठी होत आहे हानी ती कमी झाली पाहिजे. आपण जर इंग्लंड, अमेरिका या देशाची जर भारताची तुलना केली तर आपल्यापेक्षा अपघाताचं प्रमाण त्यांच्याकडे जास्त आहे. कारण तिकडची जी वाहनांचा वेग आहे तो आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्याकडे 200च्या स्पीडने देखील कार्स जातील असे रस्ते आहे, रस्त्यावरील यंत्रणा आहे. आपल्याकडं समृद्धी महामार्ग 120 किलोमीटर ताशी वेगाने अलाउ केलेला आहे शासनाने, पण याला देखील आपण सध्या स्ट्रगल करत आहोत. 120चं स्पीड देखील आपल्याला सेफ वाटत नाही आज. म्हणजे त्यांची आणि आपली तुलना जर विचार केली तर फार मोठी तफावत आहे. त्यांचा वेग कुठं आहे, म्हणजेच वेग जास्त म्हणजेच अपघात जास्त. चांदूर रेल्वे खरेदी विक्री सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. इथं काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची पुन्हा एक हाती सत्ता आली आहे. सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची असलेली अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील खरेदी विक्री सोसायटीची निवडणूक विरोधकांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध झाली. यात काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या गटाचा विजय झाला आहे. त्यांनी पुन्हा एक हाती सत्ता मिळवली आहे.
यावेळी सर्व संचालक मंडळांना पेढे भरवत उत्साह साजरा करण्यात आला. खरेदी विक्री सोसायटीची निवडणूक पुढील महिन्यात होऊ घातली होती. मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत असताना एकूण 15 जागांसाठी 25 फॉर्म आले होते. त्यामध्ये 10 उमेदवारांचे अर्ज मागे झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय. चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक आज अविरोध संपन्न झाली. आमचे 15ही संचालक अविरोध निवडून आले. ही गेल्या 5 वर्षामध्ये गोविंदराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाने अतिशय सचोटीनं कामकाज केलं. 7 वर्षापूर्वी जेव्हा सत्ता आमच्याकडे होती तेव्हा पगार करायची सोय नव्हती, प्रॉव्हिडंट फंड भरायसाठी पैसे नव्हते आणि खात्याला सील लागलेलं होतं. या आर्थिक विवंचेतून संस्थेला बाहेर काढून आज संस्थेजवळ 50 लाखाच्या फिक्स्ड डिपॉझिट आमच्या संचालक मंडळाने निर्माण केलेले आहेत आणि संस्था प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. हे काँग्रेसच्या सर्व संचालक मंडळाचं श्रेय आहे. मी पुन्हा नवीन निवडून आलेल्या सर्व संचालकांचं अभिनंदन करतो आणि जुनेही काही 1-2 संचालक आम्ही मागे ठेवलेले आहेत त्यांनाही आम्ही ऑप्शनमध्ये घेणार आहोत. विजयाबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि सर्व मतदारांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर विमानांच्या नाईट लँडिंगसाठी लाईटची व्यवस्था केली जाते. ही कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. पुढील 15 दिवसात अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर विमानांच्या नाईट लँडिंगची सोय होणार आहे. आधी बेलोरा विमानतळावरून फक्त दिवसा उड्डाणाची सोय होती, मात्र आता रात्री देखील येथून उड्डाणं करण्याची सोय केली जाणार आहे. नाईट लँडिंगसाठीचं 50% काम पूर्ण झालं आहे. नाईट लँडिंगसाठी धावपट्टीची तांत्रिक कामं आणि लाईटची व्यवस्था केली जाते आहे. ही कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत. जागतिक पाणथळ दिवसानिमित्त अमरावतीत छत्री तलाव स्वच्छता आणि पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. पाणथळ जागांचं संवर्धन व्हावं, त्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी मध्यवर्ती विषय जाहीर करून त्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीचा या दिवसाचा मध्यवर्ती विषय मानवाच्या कल्याणासाठी पाणथळी असा आहे. यानिमित्त अमरावतीत वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त वतीनं विविध महाविद्यालयांच्या सहकार्यानं अमरावती नजीकच्या छत्री तलाव इथं तलाव स्वच्छता अभियान आणि पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्ल्ड वेटलँड डे म्हणजे जागतिक पाणथळ दिवसानिमित्त आज आम्ही आलो आहे छत्री तलाव येथे आणि या छत्री तलावावर वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने छत्री तलाव स्वच्छता मोहीम, कचरा साफ करणे आणि पक्षी निरीक्षण ह्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आणि यामध्ये आज अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय आणि नरसम्मा कॉलेज आर्ट कॉमर्स अँड सायन्स किरणनगर ह्या महाविद्यालयाचे सुमारे 200 विद्यार्थी ह्या कार्यक्रमात सहभागी झाले. आज सकाळी आमच्या टीमने या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली, पक्षी निरीक्षण केलं आणि या तलावावर जो आज शहरातील नागरिक कचरा टाकतात, मोठ्या प्रमाणात मूर्त्यांचं विसर्जन करतात, देवाचे फोटो निर्माल्य आणून टाकतात, त्यामुळे हा कचऱ्यामुळे हा तलाव अतिशय घाण झाला आहे. आणि पूर्वी जेवढे पक्षी इथं दिसायचे त्याच्या 10% पण पक्षी या ठिकाणी दिसत नाही. ही या तलावाची शोकांतिका आहे आणि म्हणूनच आज याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आजच्या ह्या वेटलँड दिवसाच्या निमित्तानं आज आम्ही इथे स्वच्छता मोहीम आखली आहे. आणि आपल्याला दिसेल की विद्यार्थी कचरा साफ करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मूर्त्या पण इथे निघत आहेत, त्या जमा होत आहेत. प्लॅस्टिक कचरा निघतो आहे, पन्न्या निघत आहेत, थर्मोकॉल निघते आहे. तर हे सगळं गोळा करण्याचा उद्देश हा आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि पाणथळ संवर्धनाविषयी लोकांना पाणथळीचं महत्त्व माहिती व्हावं, एवढ्यासाठीच या कार्यक्रमाचं आज नियोजन केलेलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अमरावती शहराच्या इतवारा बाजार परिसरात भीषण आग. शुक्रवारी पहाटे 2:45 वाजताची घटना. 5 वाजता आग आटोक्यात. 4 दुकाने जळून खाक. लाखोंचं नुकसान. मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका. पुणे येथील रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य कार्यालयात ठिय्या. सलग 7 तास ठिय्या आंदोलन करून कार्यालयात ताबा. 2023 सालाचे पीक विम्याचे पैसे न मिळाल्यानं रोष व्यक्त.
आणि 14 फेब्रुवारीपासून अमरावती मनपा कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, महापालिका कर्मचारी कामगार संघाचा इशारा, विविध मागण्यांसाठी दिलेलं आश्वासन अद्याप पूर्णच न केल्यानं आंदोलनाचा निर्णय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.